ठाण्यातील दिलीप माने यांच्या घरी गणपती आणि गौरीचं आगमन झालं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिवत पूजा अर्चा करून हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर काल या ठिकाणी त्यांच्या घरी गौराईचं आगमन झालेलं आहे। गंगा गौरीचं विधिवत त्यांनी या ठिकाणी कुटुंबियासमवेत पूजन केलं आहे। विशेष म्हणजे दगडूशेठ हलवाई स्वरूपातील या ठिकाणी बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती स्थापित करण्यात आली असून नवसाला पावणारा बाप्पा अशी त्याची ख्याती आहे। सोबतच बाप्पाचं पूजन केल्यानंतर आज या ठिकाणी गौराईचं पूजन देखील करण्यात आलं। गौराईची अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विविध प्रकारचे अलंकार परिधान करून गौराईची या ठिकाणी सजावट करण्यात आली असून विविध प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण करण्यात आलेला आहे। काल भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर आज या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे। तर सायंकाळी जागरण करून गौराईची कान उघडणी देखील केली जाणार आहे। अशा प्रकारे विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवित माने कुटुंबीय गणपती आणि गौरीची सेवा करत आहे। त्याचबरोबर सगळ्यांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना देखील गौरी गणपतीच्या चरणी माने कुटुंबियांनी केली आहे। परिसरातील महिलांनी या ठिकाणी एकत्र येऊन या गौराईचं पूजन देखील केलं आहे। सोबतच ओवासण्याचं देखील काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सोबतच विधिवत पूजा करून महिलांनी ओवासण्याचा आनंद देखील घेतलेला आहे। आज हम लोग बिल्कुल भी नहीं सोएंगे। देखते हैं मम्मी वैसे बोलना क्या चाहती है। तो ये रही मम्मी। अरे मम्मी नमस्कार, माझे नाव कांचन दिलीप माने। दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही गौरी गणपतीचा सण साजरा केलेला आहे। गणपती हा दगडूशेठ नवसाचा गणपती आहे आणि या गंगा गौरी म्हणून गौरींची स्थापना असते। काल गौरीचं आवाहन झालेलं आहे। आज गौरींचं पूजन होतं आणि उद्या विसर्जन। काल देवींचं आगमन झालं तेव्हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो देवीला आणि आज पुरणपोळीचा। आज संध्याकाळी गौरी जागरण असतं, मग त्यामध्ये गौरींची गाणी वगैरे केली जातात, जागरण केलं जातं आणि उद्या विसर्जन। वातावरण खूप आनंदी आणि उत्साहित असतं, छान वाटतं। पाहुणे वगैरे सगळे मित्र परिवार सगळे येत असतात, त्यामुळे खूप छान वातावरण असतं घरामध्ये। सर्वांना सुख समृद्धी लाभो, सर्वांना यश लाभो हीच प्रार्थना आहे गणपती आणि गौरीच्या चरणी।